राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली असली तरी या योजनेतून अनेक शेतकऱ्यांना वगळण्यात आले आहे। 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या 2 लाख रुपयापर्यंतच्या पीक कर्जाला या योजनेअंतर्गत माफी मिळणार आहे। मात्र शासनाने जाहीर केलेल्या नव्या नियमावलीनुसार सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही। राजकीय पदाधिकारी, आयकर भरणारे शेतकरी आणि 25,000पेक्षा जास्त वेतन असणारे शासकीय कर्मचारी या कर्जमाफीसाठी अपात्र ठरणार असून नेमक्या कोण्या शेतकऱ्याचे कर्ज माफ होणार नाही याची सविस्तर नियमावली समोर आली आहे। शासनाच्या नियमावलीनुसार आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि विशिष्ट पदावर असलेल्या व्यक्तींना या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही। राजकीय पदाधिकारी, आजी माजी मंत्री, आमदार, खासदार, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समितीचे सभापती, आयकर भरणारे, शेती व्यतिरिक्त इतर व्यावसायिक किंवा नोकरीच्या उत्पन्नातून आयकर भरणारे शेतकरी, त्यानंतर आहे शासकीय कर्मचारी, केंद्र व राज्य शासकीय विभागाचे नियमित कर्मचारी, निमशासकीय संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थाचे कर्मचारी ज्यांचे मासिक वेतन 25,000 रुपयापेक्षा जास्त आहे। त्यानंतर आहे पेन्शनधारक, मासिक 2,500 रुपयापेक्षा जास्त निवृत्ती वेतन घेणारे व्यक्ती, त्यामध्ये माजी सैनिक कर्मचारी वगळून, सहकारी संस्थाचे संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी साखर कारखाने, सूतगिरण्या आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाचे आजी माजी संचालक व पदाधिकारी। कर्जमाफीची पात्रता आणि अटी। या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र शेतकऱ्यांना कमाल 2 लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमुक्ती दिली जाणार आहे। यामध्ये 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज आणि पुनर्गठित पीक कर्ज हे कर्जमाफीसाठी ग्राह्य धरले जाणार आहे। विशेष म्हणजे 30 सप्टेंबर 2025 रोजी बँकेच्या खात्यात थकीत असलेली आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेली मुद्दल व व्याजाची रक्कम यामध्ये माफ केली जाईल। ज्या शेतकऱ्यांचे थकबाकी कर्ज 2 लाख रुपयापेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी शासनाने वन टाइम सेटलमेंट योजना आणली असून 2 लाखावरील अतिरिक्त रक्कम शेतकऱ्याने स्वतः बँकेत भरल्यास त्याला 2 लाख रुपयाच्या कर्जमाफीचा लाभ घेता येईल। तसेच प्रत्यक्ष लाभाची रक्कम बँकेत जमा होईपर्यंत या थकीत पीक कर्जावर बँकांना कोणतेही व्याज आकारता येणार नाही असे शासनाने स्पष्ट केले आहे। शेतकरी कर्जमाफीची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईपर्यंत पात्र शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय शासनाने घेतला आहे। त्यानुसार योजनेच्या लाभाची रक्कम प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होईपर्यंत त्यांच्या थकीत पीक कर्जावर बँकांना कोणतेही अतिरिक्त व्याज आकारता येणार नाही। शासनाने या संदर्भात बँकांना कडक आदेश दिले असून कर्जमाफीच्या प्रक्रियेत होणाऱ्या विलंबाचा कोणताही आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसणार नाही याची काळजी घेतली आहे। त्यामुळे कर्जमाफी मिळेपर्यंत व्याजाचा आकडा वाढण्याची चिंता आता शेतकऱ्यांना भेडसावणार नाही। अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।